जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची दमदार कामगिरी। घरफोडीचे 3 गुन्हे अवघ्या काही तासांत उघड। 2 आरोपींकडून सुमारे 12 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडीच्या 3 गंभीर गुन्ह्यांचा अवघ्या काही तासांत छडा लावत नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे। या कारवाईत आरोपीस अटक करून त्याच्याकडून सुमारे 12 लाख किमतीचा रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने तसेच इतर चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। 13 जुलै 2026 रोजी महादेव फूड्स मसाला या दुकानातील लॉकरमधून 2,24,000 रोख रक्कम चोरीस गेली होती। या प्रकरणी दुकान मालक मनोज चंद्रकांत पोखरणा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 670/2026 भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 305(1), 331(3) व 331(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर 19 जुलै 2026 रोजी फिर्यादी प्रदीप दत्तात्रय फडके जयवंत चौक, जहांगीरदार गल्ली नंदुरबार हे पत्नीसमवेत देवदर्शनासाठी गेले असता त्यांच्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून कपाटातील अंदाजे 11,34,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी केले। या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 687/2026 दाखल करण्यात आला आहे। याशिवाय गणपती मंदिर परिसरातील पार्थ अतुल शाह यांच्या घरातून 8 भार वजनाचा चांदीचा नंदादीप तसेच पितळो वस्तू असा एकूण 19,300 रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरी करून नेला होता। या प्रकरणी गुन्हा क्रमांक 686/2026 दाखल करण्यात आलेला होता। सदर तिन्ही गुन्हे दाखल होताच पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांनी आरोपी शोध कामी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकास मार्गदर्शन केले होते। तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपी शोधकामी सूचना दिल्या होत्या। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळावरील तांत्रिक पुरावे, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच गुप्त बातमीदारांकडून प्राप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपितांचा शोध घेण्यात आला। 2 संशयितांस ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी वरील घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली। सदर आरोपितांकडून तपासांती गुन्ह्यात चोरीस गेलेला माल सुमारे 12 लाख किमतीचा रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने व इतर चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। नागरिकांचा मौल्यवान ऐवज परत मिळवून देण्यात नंदुरबार शहर पोलिसांना मोठे यश मिळाले असून तक्रारदार यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक गुणेश मराठे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव, पोलीस उपनिरीक्षक निकिता पाटील, पोलीस हवालदार जगदीश पाटील, प्रशांत पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल रुपेश पगारे, ललित गवळी, अमित भरवाड, राहुल राठोड, राजेंद्र कटके, आनंदा मराठे, नरेंद्र पाडवी, विवेक ठाकरे, विनोद महाजन आणि निंबा वाघमोडे यांच्या पथकाने पार पाडली। वर नमूद गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपी संतोष दशरथ पोटभरे, टल्या नबा ठाकरे दोन्ही राहणार नंदुरबार असे असून आरोपी टल्या नबा ठाकरे याचेवर चोरी व घरफोडीचे 7 गुन्हे दाखल आहेत। नंदुरबार पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध असून घरफोडी, चोरी व इतर गुन्ह्यांविरुद्ध प्रभावी कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे। नागरिकांनी घर बंद करून बाहेर जाताना आवश्यक खबरदारी घ्यावी तसेच कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नंदुरबार शहर पोलिसांनी केले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।